Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. महान परमेश्वराची स्तुती असो. याकोबाच्या जीवनावर आम्ही सातत्याने, मला वाटतं तिसरा चौथा आठवडा आहे ना, चौथा आठवडा आहे आणि याकोबाच्या जीवनातून आपण काही महत्वाच्या गोष्टी शिकत आहोत, ज्या आम्हा प्रत्येकाच्या पारिवारिक जीवनासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून आज आम्ही जर पाहिलं 32वा अध्याय 1 पासून, उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 32 आणि 1 पासून पुढील वचनामध्ये म्हटलंय, इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्यास भेटले. कोण भेटले याकोबाला? तुम्हाला भेटले का? अनेकदा परमेश्वर देवदूता समान माणसं आमच्या जीवनामध्ये पाठवतो बरं का. पाठवतो का नाही? ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये संकट येतात, समस्या येतात, वादळ येतात किंवा काही आड्या अडचणी येतात, त्यावेळेस ते आमच्यासाठी उभे राहतात. ती कृती देखील देवाची आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून याकोबाला कोण भेटलं? देवदूत भेटले. देवाची भेट व्हायला पाहिजे. म्हणा, देवाची भेट व्हायला पाहिजे. देवाच्या सेवकांची भेट व्हायला पाहिजे. देवाच्या दूतांची भेट व्हायला पाहिजे. गरजेचं नाही का? आत्मिक लोक जर भेटले तर आत्मिक फायदा होतो, बरोबर आहे ना. आता ज्यावेळेस आध्यात्मिक लोक भेटतात, त्यांचे विषय आहे का? तू म्हशी किती घेतले, तू कोणाचा बांध कोरला, कोणाला टोप्या घातल्या, हा विषय नसतो त्यांचा. त्यांच्या डोक्यात फक्त काय विषय असणार? आध्यात्मिक विषय असणार किंवा वचन असणार, साक्ष असणार. आणि म्हणून आत्मिक लोकांचं भेटणं आमच्या आत्मिक उन्नतीसाठी कारणीभूत ठरतं. म्हणून आत्मिक लोकांना भेटत जा. दुसरी गोष्ट, देवाचं भेटणं. दुसरं काय आहे? दुसरं काय? देवाचं भेटणं. देवाचं भेटणं काय करतं? आमचं जीवन बदलून टाकतं. हालेलुया, आमेन म्हणा सर्वजण. देवाचं भेटणं आमचं जीवन बदलून टाकतं. जकतदार असणारा जक्क येशूला भेटला, अगोदर घेत होता, नंतर चौपट द्यायला लागला. हालेलुया. अगोदर घेत होता, नंतर भरपाई म्हणून चौपट परत करण्यासाठी तयार झाला. कारण त्याला कोण भेटला? येशू भेटला. येशू भेटल्यानंतर जीवन बदललं जातं. म्हणून आमची ही अपेक्षा असायला पाहिजे, पवित्र देवा तुझी भेट मला व्हायला पाहिजे. हालेलुया. पवित्र देवा तुझी भेट आम्हाला व्हायला पाहिजे. हालेलुया. आम्ही पाहतो येशू भेटला आणि शौलाचा पौल होऊन गेला. कोण भेटला? येशू. लोकांना हाणमार करणारा व्यक्ती, लोकांचे खून करणारा व्यक्ती असा शौल, परंतु येशू भेटला. खूप छळ सहन केला, परंतु त्याने प्रतिकार केला नाही. तो संयमाने राहिला, तो नम्रतेने राहिला, कारण येशूने त्याचं जीवन बदललं. हालेलुया. म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्हाला कोण भेटायला पाहिजे? येशू भेटायला पाहिजे. तो भेटल्यानंतर काय होऊन जातं? जीवन बदललं जातं. आम्ही पाहतो पेत्र कोळी होता. कोण होता? जीवनाचा उद्देश एकच होता, मासे धरायचे. प्रभू भेटला, तो म्हटला, पेत्रा आतापासून तू मासे धरणारा असणार नाही, तू माणसे धरणारा असशील. हालेलुया. हे अभिवचन परमेश्वर मंडळीतल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण करो. कारण ज्यावेळेस आपण इतरांना साक्ष देतो, त्यावेळेस देव आपल्या आत्म्याकरवी त्यांच्या अंतःकरणात काम करतो आणि ते लोक ख्रिस्तासाठी जिंकले जातात. हालेलुया. म्हणून पेत्राला तो भेटला. पेत्र साधारण राहिला नाही. पेत्राला त्याने लीडरशिप दिली. सर्व सेवकांमध्ये तो प्रमुख होऊन गेला. जे प्रभू बरोबर राहिले ना, प्रभू त्यांना खालच्या स्तरावर कधीच ठेवत नाही. तो नेहमी त्यांना वरिष्ठ स्तरावर ठेवतो. तो नेहमी त्यांना पुढे ठेवतो. म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्ही नेहमी काय करायला पाहिजे? येशूच्या बरोबर राहायला पाहिजे. त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथं आम्ही पाहतो, या याकोबाला कोण भेटले? देवदूत भेटले. म्हणजे एक नाही, अनेक वचने आहे ना, अनेक वचने आहे ना. आम्हालाही कोण भेटायला पाहिजे? देवदूत भेटायला पाहिजे. कोण भेटायला पाहिजे? देवदूत. आम्ही वचनामध्ये पाहतो
अब्रामाने सारेच्या म्हणण्यानुसार, कोणाच्या म्हणण्यानुसार? अब्राहम बायकोचं ऐकत होता बर का. ऐकताय का? अरे वचन ऐकताय का म्हटलं मी? काय म्हटलं मी? अब्राहम बायकोचं ऐकत होता. ती म्हटली हग्गार बायको कर. तो म्हटला हो. बरोबर आहे ना? तिला मुलगा झाल्यानंतर ती म्हटली हग्गारला हाकलून दे. तो म्हटला अब्राहम बायकोचं सारेच ऐकत होता. बायकांचं ऐकत जा. पुढे आम्ही पाहतो ती हग्गार ज्यावेळेस निघून चालली आणि जात असताना, ती वाळवंटामधून जात असताना तिच्याकडचं पाणी संपलं, सगळं काही संपलं. आणि अशा प्रसंगी एका बाणाच्या टप्प्याच्या अंतरा इतकं त्याने लेकराला ठेवलं आणि त्या ठिकाणी ती रडत होती. तिचे अश्रू थांबत नव्हते, कारण ते झालेलं लेकरू जे आहे ना ते मरणार होतं. बरोबर आहे ना? कुठल्या आई बापांना आपल्या लेकरांचं मरण आनंद देतं का? बरोबर आहे ना? सारेचं सगळं हिरावून गेलं. लक्ष द्या, सारेचं सगळं हिरावून गेलं. परंतु त्या इस्माईलाच्या बरोबर अब्रामाचे अभिवचन होते. हालेलुया, हालेलुया. त्या इस्माईलाच्या बरोबर अब्रामाचे अभिवचन होते. त्याला अभिवचन हे होतं की तुझ्याद्वारे तुझे संतती पृथ्वीच्या, बरोबर आहे ना? इस्माईल कोणाचा मुलगा होता? अब्रामाचा. बरोबर आहे ना? तो मरल का? परिस्थिती येते मरणाची, परंतु तरीही देव मरू देत नाही, कारण आम्ही अभिवचनाचे संतान आहोत. हालेलुया. आणि म्हणून जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक दुःख, समस्या, संकट याच्यामध्ये नेहमी पॉझिटिव्हनेस ठेवा. आजारपण आलं तर त्याला सांगायचं मी मरणार नाही, कारण आरोग्य देणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. दारिद्र्य आल्यानंतर अनेकदा आर्थिक अडचण येते, खर्चायलाही काही राहत नाही. त्यावेळेस एक शब्द बोलायचा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. मग भले कावळे असो, भले विधवा असो, भले मासे असो, तुमचा पुरवठा कसा करायचा तो त्याला माहित आहे. आणि म्हणून अरण्यात असताना, त्या ठिकाणी डोंगरादऱ्यामध्ये असताना, एवढे लोक त्याच्या पाठीमागे असताना त्याला विचार नाही पडला यांना कसं खाऊ घालू. शिष्याना म्हटला तो खाऊ घाला. शिष्य म्हटले जैविक रीतीने, अरे आम्ही कसे खायला घालू शकतो? एवढ्या लोकांना भाकरी कुठून आणायचे? किती लोक होते? त्यांनी म्हटलं तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे काय आहे ते आणलं. प्रभूने त्यावर आशीर्वाद दिला आणि आम्ही पाहतो ज्यावेळेस वाढायला सुरुवात केली, अरे 5,000 लोक जेवून तृप्त झाल्याने 12 टोपल्या उरल्या. हालेलुया. या दिवसामध्ये जर तुमचा ख्रिस्तावर विश्वास आहे तर तुमच्याकडे जे आहे ते पुरेसं आहे. म्हणा जे माझ्याकडे आहे ते पुरेसं आहे. कारण ज्यावेळेस देवाचा आशीर्वाद त्याचवर येतो, दुष्काळ संपतो, परंतु विधवेचं तेल आणि पीठ संपत नाही. आमेन म्हणा. प्रभू हीच कृती म्हणा माझ्याही जीवनात कर. म्हणून चिंता काळजी करायची नाही. आपण एक परिवार आहोत ना, म्हणून मी तुमच्या काळजीपोटी नेहमी विचारतो, दुःखी आहात का? अडचणीत आहात का? हे वरवर नाही बर का, वरवर माया आणि मी माझ्या घरात काही असलं तर ते देईल तुम्हाला, काळजी करू नका. प्रभूने एक चांगलं मन असला सेवक तुमच्यासाठी दिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून नेहमी पॉझिटिव्हनेस जीवनात ठेवा. बरोबर आहे ना? मग जसं अब्राम म्हटलं परमेश्वर पाहून देईल, हे शब्द पाठ करायला पाहिजे. येता जाता याला त्याला बोलायची सवय लावायची. काय म्हणायचं? समजा एखाद्याला तुम्हाला संध्याकाळपर्यंत 5,000 रुपये द्यायचे, काहीच नाही. 2-4 जणांना फोन केला, काहीच होणार नाही. ते म्हणणार नाही 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 नाही, काही तर फोन घेणार नाही तुमचे. का? कारण त्यांना पहिला अनुभव आहे ना. बरोबर आहे. ते म्हणणार नाही नाही तसं जमणार नाही. खरं वास्तव आहे. परंतु वचन सांगतं
तो तुम्हाला सोडणार नाही. आमेन. तो तुम्हाला टाकणार नाही. हालेलुया. आणि म्हणून अद्भुत रीतीने कोणी येईल आणि तुमच्या गरजा तो पूर्ण करून जाईल, त्यावेळेस तुम्हाला दिसेल तो यहोवा परमेश्वर तुमच्या बरोबर. हालेलुया. आणि म्हणून दुःखी राहू नका. नेहमी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला पाहिजे. हालेलुया. सर्वजण आनंदी आहात का? शेजारच्याकडे बघा बरं, कोणाचं 12, 1, 2, 3, 4 वाजलेत का? आणि म्हणून आनंदी राहा. गरजेची गोष्ट नाही का? आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय, याकोबाला कोण भेटलं? याकोबाला कोण भेटलं? देवदूत भेटला. तसं या दिवसामध्ये आम्हाला कोण भेटायला पाहिजे? देवदूत भेटायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अनेक देवदूत याकोबाला काय झाले? भेटले. देवदूत कशासाठी ठेवलेत बरं त्याने? आपल्या सेवेसाठी. कशासाठी? आपल्या सेवेसाठी. ते परिचारक आत्म्या आहेत. कशा आत्म्या आहेत? इब्री लोकासपत्र अध्याय 1:14 मध्ये लिहिलं. काढू नका, तोंडी आहे, ध्यानामध्ये ठेवा. इब्री 1:14 मध्ये म्हटलंय ते कशा आत्म्या आहेत? परिचारक आत्म्या आहेत.